झाला. मात्र आज आपण बघितलं तर त्या ठिकाणी तो कंटेनर जो आहे तो तिथे ठेवण्यात आला. बघा, काल जो विषय झाला संत ज्ञानेश्वर नगरच्या इकडे आणि आमचे पक्षाचे नगरसेवक श्री शहाजी खुसपे यांनी जो विषय मांडला, सो उभ्या ठाणेकरांना माहिती होण्याकरता की यांचं खूप लॉजिकल म्हणणं होतं की एखादी गोष्ट जर का तुम्हाला आणि ती देखील आरोग्याविषयी जर का सुरुवात करायची असेल तर ती एखाद्या स्वच्छ ठिकाणी आणि लोकांना सोप्यारित्या त्या आरोग्य केंद्रापर्यंत पोचता येईल अशा ठिकाणी तो आरोग्य केंद्र स्थापित केला गेला पाहिजे आणि सुरुवात केली गेली पाहिजे. याला कुठेही दुमत नाही, विरोध नाही. पण हे न करता जे 15 वर्ष नाना-नानी पार्क तिकडे बंद होतं, ते सुरुवात करण्याची पुन्हा एकदा जी कल्पना शहाजी खुपसेंनी मांडली आणि त्या अनुषंगाने जे पावलं ते उचलत होते, त्याला कुठेतरी विरोध करायचा आणि काहीतरी आम्ही करतोय वेगळं हे दाखवण्याचा जो काही कार्यक्रम आपल्याला दिसला, तो काल आपल्या त्या राड्यावरनं दिसला. आज सकाळी आम्ही जेव्हा पाहणी केली तिथल्या त्या केंद्राच्या बाबतीत, तर आपण बघू शकाल की एखाद्याचं आरोग्य जर का चांगलं व्हावं अशी जर का आपल्या मनोमनी जर का इच्छा असेल, तर ते आरोग्य केंद्र स्वच्छ ठिकाणी हवं. पण ते नसून त्या आरोग्य केंद्राचा प्रवासच सुरुवात होतो एखाद्या शौचालयामधनं. म्हणजे तुम्हाला जायचं असेल त्या आरोग्य केंद्रापर्यंत शौचालयाच्या माध्यमातून ती एंट्री आहे आणि मग तिकडे आपण पोचतो. तिकडे पोचल्यानंतर पण तिकडे दुर्गंध आहे. ते नाही होत तर बाजूला असलेला नाला हा तुडुंब भरलेला आहे. याचा अर्थ असा आहे की कोट्यावधी रुपये ह्या सगळ्या विषयासाठी जे काही या महानगरपालिकेच्या माध्यमातून जो खर्च केला जातो, त्याची कुठेही काळजी घेतली जात नाही. आणि आम्ही काहीतरी करतोय किंवा ही पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत हे जे काही आरोग्य केंद्र स्थापित केलं जातं, हे वरती फक्त दाखवण्यासाठी आहे की तुम्ही सँक्शन केलेले एवढे आरोग्य केंद्र आम्ही त्वरित इकडे केलेले आहेत. पण खऱ्या अर्थाने हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. लोकांचं आरोग्य सांभाळायचं असेल तर आमच्या नगरसेवकांनी आणि आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून जी आमची भूमिका आहे की आपण मुख्य जो रस्ता आहे तिकडे ते प्रस्थापित करावं आणि तिथनं सुरुवात करावी. आमचा त्याला नाईलाज नाहीच. सर, हा वाद नेमका झाला नसावा, कारण का एक महिला जी आहे ती आपल्या नगरसेवकाच्या अंगावर धावून आली. त्यानंतर या वादाला कधी सुरुवात झाली? हे अत्यंत दुर्दैव आहे, कारण की जिकडे आपली बौद्धिक क्षमतेने आपण जे विषय मांडले पाहिजेत, जे लोकांच्या हिताचे आहेत, त्याच्या बाबतीत बौद्धिकरित्या चर्चा केली पाहिजे. ते न सोडता तुम्ही अंगावरती हात आणि नगरसेवकाच्या वरती जो माणूस स्पष्टपणे आणि चांगल्या पद्धतीने लोकांना आणि अधिकाऱ्यांना गाईड करतोय, त्यांना जर का सांगतोय की हे योग्य आणि हे अयोग्य आणि हे लोकांच्या हिताचं आहे, ते सोडून जर का तुम्ही त्याच्या अंगावरती धावून येत असाल, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं नाही आणि तुम्हाला अंगावरती धावल्याशिवाय तुमच्याकडे कुठचा चारा न राहिल्यामुळे तिकडे गोंधळ घालायचा आणि तो गोंधळ घालून आपलं स्वतःचं जे काही रेटत न्यायचं आहे ते रेटत न्यायचं हे तुम्हाला दिसून येतं. आज आपण आयुक्तांची भेट घेतलेली आहे. काय नेमकं या भेटीमध्ये निष्पन्न झालं आहे? काय चर्चा झाली आहे? ह्या भेटीमध्ये माझ्याबरोबर असलेले आमचे नगरसेवक श्री शहाजी खुसपे यांनी व्यवस्थितरित्या आमची बाजू मांडली, लोकांची बाजू मांडली. त्याचबरोबर महेशजी कदम असतील, संजयजी दळवी असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी हेच सांगितलं की हे लोकहिताचं कार्य जर का असेल तर आमचा पूर्णतः पाठिंबा आहे. पण हे जर का फक्त करायचं म्हणून करायचं आणि तुम्ही त्या नाल्यामध्ये किंवा नाल्याच्या बाजूला आणि घाणीत जर का ते आरोग्य केंद्र चालू करणार असाल आणि लोकांना त्रास होणार असेल तर आमचा विरोध आहे. पण देवाकृपेने आयुक्तांनी हे मान्य केलं की मला स्वतःला, आम्ही तर पाहणी दौरा मागत होतो, पण त्यांनी सांगितलं मला येण्याची पण गरज नाही. तुम्ही हे जे फोटो दाखवलेत त्याच्यावर हे दिसून येतं की हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. त्वरित त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना उद्या सकाळी 11:30 वाजता तिकडे पाहणी दौरा लावलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे 2 दिवसात रिझॉल्व्ह नाही झालं तर मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून किंवा स्वतःहून पाहणी दौरा करून याच्यामध्ये तुम्हाला न्याय देईन. महिला आली, वाद सुरू झाला. तुम्ही जर बारकाईने ते व्हिडिओ बघाल तर त्या ठिकाणी त्या महिलांना कोणतरी एक गाईड करणारी व्यक्ती होती. टोपी घालून एक व्यक्ती गाईड करत होती की तुम्ही जावा. म्हणजे आता महिलांना पुढे करून ही लढायला चालू केलेली आहे. म्हणजे हे अक्षरशः खेदजनक आहे. असो, त्यांना जे करायचं असेल ते करू. मी प्रामाणिकपणा माझा जपून मी प्रामाणिकपणेच काम चालू ठेवणार. आणि मुळात आज जी आयुक्तांची भेट घेतली, आयुक्तांचा आम्ही पाणी दौरा मागणी केला. आयुक्तांनी पाहताक्षणी सांगितले की पाणी करायची गरज नाही, प्रथमदर्शनी तर हे चुकीचंच दिसते. तर आम्ही उद्या अधिकारी पाठवतो, पाणी दौरा करतो आणि योग्य नसेल तर आम्ही 2 दिवसात तो कंटेनर त्वरित काढू असं आम्हाला आश्वासन दिलं. पचवता आला नाही, त्यामुळे आता अशा प्रकारे महिलांना पुढे करून वगैरे अशा गोष्टी होतात असं वाटतं. ते मी लक्ष देत नाही आहे. असं ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यासारखी मला वाटत नाही आहे. कारण की तुम्ही बघाल काल त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर नगर, वैतीवाडी 15-30 हजार लोकांचा रहिवाशांचा तो प्रभाग आहे. पण त्या प्रभागातील कोणी लोक माझ्या विरोधात नव्हती, कोणत्याच पक्षाची नव्हती. समोर जी लोक आली ही ती ठराविक उमेदवारांनी आणलेली. तुम्ही जर बारकाईने बघाल तर ते मॉब लिचिंग करण्यासाठी ठरवून गोष्ट चाललेली होती. ते स्थानिक म्हणजे मी टार्गेट होतो आणि ते मॉब लिचिंग करायचं ह्या पद्धतीचं त्यांचं काहीतरी धोरण दिसत होतं. त्यांना ते लक लाभ असो. मी घाणेरडं राजकारण आजपर्यंत केलेलं नाही आहे, भविष्यातही करणार नाही. मी माझ्या प्रामाणिकपणावरती मी ठाम राहणार. त्यांना जो मार्ग निवडायचा असेल तो त्यांनी निवडावा.
आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे. भेटीदरम्यान असं देखील प्राथमिक माहिती मिळते की त्या आरोग्य केंद्राची पाहणी जी आहे, त्या जागेची पाहणी जी आहे ती आता काही कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी नेमकी चर्चा काय झाली, या चर्चा अनुभवी काय नेमकं ठोस उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. नाही, येऊ